आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईमध्ये त्यांनी खूप त्यांच्या आयुष्यामधलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. पलीकडे आमचे या कार्यक्रमामध्ये सर्वात जवान आदरणीय लक्ष्मणराव अगरते गुरुजी म्हटलं जातं आणि तुमच्या अकोला परिसरामध्येच नाही, महाराष्ट्राचा शेवटचं टोक कर्नाटकाच्या बांड्रेवर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ज्यांचं नाव आहे अगरते गुरुजींचं, त्याचबरोबर खूप लोकांची नाव आहेत. उद्घाटक प्रमुख वक्ते पाचपोळ साहेब, स्वागताध्यक्ष डॉक्टर बचे साहेब. मला वाटतं मला सगळ्यांची नावं जर घ्यायची म्हणलं तर थोडा समयचा संकेत बिघडू शकतो माझ्याकडून, तुम्ही मला माफ करा. डायरेक्ट धोपटायला चालू करतो, धोपटायला म्हणजे धोपटायला नव्हे तर एक मनोगत व्यक्त करेन मी तुमच्या समोर. खरं तर विदर्भाची भूमी म्हटलं की या भूमीतले काही नेते आठवतात. त्यांनी नेतृत्व कसं केलं असेल, कशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व केलं असेल. आज मी तुमच्या विभागामध्ये आलोय, विदर्भामध्ये आलोय. खामगावमधून नानाभाऊ कोकरे, अकोल्यामधून हरिभाऊ पदेश आहेत, वरुडमधून स्वर्गीय मल्हारराव माहुलकर, वरुड अमरावती, मंगरुळपीर म्हणून अनंतकुमार पाटील, अशी नावं मी ऐकायची. तुमच्या या नगरीमध्ये, तुमच्या या भूमीमधली माणसं या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये येत होती. कोण आपल्याकडलं प्रतिनिधित्व करतंय, कोण आपल्याकडे नेते आहेत असं म्हटलं की तुमच्या भागातल्या या माणसांची नावं आमच्या समोर यायची. खरं तर मी या कार्यक्रमाला आलो, पदेश सरांनी मला फोन केला साहेबांनी की लक्ष्मणराव तुम्हाला यावं लागतंय. मला थोडंसं, मी तर असा चळवळ्या कार्यकर्ता, आंदोलन वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना अंगावर घेणारा, प्रशासनाला अंगावर घेणारा आणि आपल्यातला एक विधानसभेमध्ये अनेक प्रश्नावर भांडणारा अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रामध्ये जर या अकोला पॅटर्नचा हा जर संदेश गेला असता, मोठं नाही बोलत साहेब, की या अकोल्यामध्ये सर्व लोकांना एकत्रित घेऊन एक मोठ बांधून तुम्ही सुद्धा कायद्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व करू शकता, निर्णय प्रक्रियेमध्ये जाण्याची एक आशा पल्लवित करू शकता, असं नेतृत्व हरिभाऊ पदेश आहे. परत काय झालं, सगळी लोक एकत्रित आली, मग काय झालं त्या गोष्टीमध्ये मी जात नाही. मी आलो इथं तरुणांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायला, मी जी काही या महाराष्ट्राच्या पातळीवरती जी भूमिका मांडतोय ती भूमिका व्यक्त करायला. आता खरं तर माझ्यासमोर प्रश्न आहे की मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर बोलावं, जाज्वल्य असणाऱ्या इतिहासावर बोलावं, की आमच्या 4 पिढ्यांनी जी आरक्षणाची चळवळ लढली त्या चळवळीचा मी एक आंदोलक म्हणून माझ्या उमेदीच्या वयामध्ये ज्या बारामतीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला उपोषण करताय. पण अलीकडच्या कालावधीमध्ये मी ओबीसीचं आंदोलन एक प्रॅक्टिकल, व्यावहारिक, तुमच्या आमच्यासारखी इतक्या व्यवस्थेमध्ये समदुःखी असणारी माणसं त्यांच्या हक्क अधिकारावर बोलावं म्हणून काही व्यावहारिक प्रश्न घेऊन आज रोजी इथल्या प्रशासनाशी, व्यवस्थेशी झगडतोय, भांडतोय. पण हे भांडत असताना आत्ताच पाचपोळ साहेबांनी बोलले, पाचपोळ साहेब ही न्यायालयीन लढाई तुम्ही लढला, तुमच्या धडपडीला, तुमच्या तीनच्या कर्तृत्वाला अगरते गुरुजी असतील. अगरते गुरुजींचं नाव घेताना अनेक नाव मला आठवतं. ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे, अजून एक स्वर्गवासी व्यक्ती झाले, त्यांचं नाव मला आठवत नाही, पुणे शहरामध्ये राहायचे. तर मला तुम्हाला सांगायची एकच आहे, थोडक्यात सांगेल, पब्लिक अपीलिंग भाषेमध्ये सांगेल, खूप वेळ घेणार नाही, 1 मिनिटाचा सुद्धा वेळ घेणार नाही. आरक्षण ज्यावेळी या देशामध्ये पॉलिसी राबवली गेली त्यावेळी आरक्षण देणारी माणसं मोठ्या मनाची होती. आरक्षण देणारी माणसं समतेचं तत्व, मानवतेचं तत्व, गावगाड्यातल्या इथल्या व्यवस्थेतल्या माणसांचं या माझ्या लोकशाहीमध्ये कुणाच्या मनामध्ये आपल्याला दुजाभावाची वागणूक मिळते, दुय्यम वागणूक मिळते. इथल्या समाज व्यवस्थेमध्ये इथलं समाज मन ज्यावेळी इथं संक्रमित होत होतं, सातासमुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी इथल्या माणसांना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्या माणसांना हक्क आणि अधिकार देऊ केले होते, बहाल करण्याचा मानस होता.
साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी इथं मानववंशी शास्त्रज्ञ आणले, भाषाशास्त्रज्ञ आणले. जंगलात राहणारी माणसं अशी का वागत असतील, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? भटके कोण, विमुक्त कोण, शेड्यूल ट्राईब्स कोण, शेड्यूल कास्ट कोण, हे धोरण इथल्या या भारतवर्षामधल्या लोकांना राबवण्याचं धोरण आपल्याही अगोदर या जगाच्या पातळीवरती झालेलं होतं. अनेक विचारवंत जागतिक, आता मी नावं घेण्याबद्दल बोलायचं म्हणजे एक तासभर बोलले, आणि त्या सगळ्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव सगळ्यात पहिल्यांदा माझ्या भारतवर्षामध्ये पडला, तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती, त्यानंतर राजर्षी शाहू राजांवरती, आणि त्या दोघांच्या विचारांचा परिपाक म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती. या भारतीय समाज व्यवस्थेमधली ही 3 माणसं माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली आणि त्यांनी देशाला समतेचं तत्व दिलं. माणसं मोठ्या मनाची होती, माणसं हक्क अधिकार देण्यासाठी मोठं मन करून पुढे येत होती. बदे साहेब, आरक्षणाची पॉलिसी फक्त भारत देशामध्ये नाही राबवली जात, आरक्षणाची पॉलिसी जगभरामधल्या 119 देशामध्ये राबवली जाते. आपल्याही अगोदर अमेरिकेमध्ये तिथल्या निग्रो लोकांना कोण होते? अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडनच्या कालावधीमधला हा किस्सा आहे. त्याच्या अगोदर मला वाटतं मागं पडतो, त्यांनी अध्यक्षपदाचा कारभार घेतला होता. त्या कृष्णवर्णीय माणसाची हत्या झाल्यानंतर अमेरिकेमधला निग्रो असा पेटून उठला की त्या अमेरिकेच्या अध्यक्षाला त्या व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये जाऊन लपून बसावं लागलं. जो बायडन सत्तेवरती आले आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं असेल तर त्या जॉर्ज व्हाईट नावाच्या त्या निग्रो माणसाच्या छोट्या 3 वर्षाच्या मुलीसमोर ते गेले, गुडघ्यावर बसले आणि त्या मुलीची माफी मागितली आणि जाहीर माफी मागितली. अमेरिकेमध्ये माफी मागून नाही थांबले, माफी तर मागितलीच, पण आरक्षणासंदर्भातले सर्व कायदे अपडेट केले, सर्व न्याय व्यवस्थेला सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये, आणि स्वारी मागितली. अमेरिकेमधल्या सगळ्या निग्रो लोकांची स्वारी मागितली. एवढे दिवस आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्ही तुम्हाला आजही मानवतेची वागणूक देऊ शकलो नाही. स्वारी. जगामध्ये सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेवरती जर ही वेळ येत असेल तर माझ्या भारतवर्षाचं काय, भारतवर्षामधल्या दीनदलिताचं काय, शोषितांचं काय, वंचितांचं काय, जल जंगल जमीन या माणसांचं काय, बाबासाहेबांच्या विचारांचं काय? तुम्ही लढाई करताय, मान्यच आहे हो. देणारी माणसं ही लढाई जर तुम्ही 60-50च्या दशकाच्या कालावधीमध्ये जर आपलं प्रॉपर पद्धतीने जर या गोष्टी झाल्या असत्या, मे बी तुम्हाला या गोष्टी मिळाल्याही असत्या. मी सुद्धा मी पण 8-9 दिवस त्या भागामध्ये मी उपोषण करताय, त्यामुळे मी ओबीसीची लढाई करतो, तेव्हा माझ्यावर काही लोक एलिगेशन पण करते. हा वगळ्याच्या 18 पगड जाती आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभ्या आहेत. काय, कोणता सामाजिक न्याय? आता इथे नोकरदार मंडळी उपस्थित आहे, काही गोष्टी बोलेल मी तुमच्या समोर, अगदी अधिकारवाणीने मी तुमच्या समोर बोलेल, कारण इकडे विचारपीठावर बसलेली माणसं मी इकडं बघून बोलावं का इकडं बघून बोलावं हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न आहे. काही निवृत्त प्रशासनामधल्या शिक्षणामधल्या माणसांचा इथं सत्कार झाला. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी कोण असेल तर हे आरक्षणाचं तत्व होतं. कशाचं तत्व होतं? आरक्षणाचं तत्व. एक उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षणाचं तत्व लागू केल्यानंतर प्रशासकीय माणसं आहेत म्हणून मला बोलावं असं वाटतंय. काय झालं, मी आयोगाचा सदस्य होतो स्टेट बॅकवर्ड कमिशनचा, आणि त्यामुळे मग आरक्षण पॉलिसी, आरक्षण कुणाला दिलं गेलं, का दिलं गेलं, कसं दिलं गेलं, काय पॅरामीटर्स होते हे सगळं माहिती आहे. म्हणून हे बाबासाहेबांचं काय विचार होते त्या कालावधीचे हे तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न करेल. बरेच साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदा मंत्री झाले, देश स्वतंत्र झालेला होता, आरक्षणाची पॉलिसी राबवली जात होती. आरक्षणाची पॉलिसी राबवली जात असताना
एक दलित समाजातला कोवळा चुनचुनीत पोरगा प्रशासकीय अधिकारी झाला, कलेक्टर झाला आपल्या भाषेत, आपली भाषेत. तो कलेक्टर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला निमंत्रण पाठवलं, पाचवळसाहेब बाळा तू येऊन भेट मला. तो नवीन कोवळा चुनचुनीत पोरगा कलेक्टर झालेला, त्याला प्रश्न पडला आता एवढ्या मोठ्या महामानवाने मला बोलवलंय, काय कारण असेल बरं? बाबासाहेब मला काम सांगतील का? बाबासाहेब मला काही मार्गदर्शन करतील का? बाबासाहेब काही माझा सत्कार करतील का? बाबासाहेब, तो कोवळा चुनचुनीत पोरगा बाबासाहेबांकडे आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एकच वाक्य बोलले, बाळा तू कलेक्टर झालायस, तू कलेक्टर झालायस, तुला लाल दिव्याची जी गाडी मिळाली, ती लाल दिव्याची गाडी तू हम रस्त्यावरून घेऊन कलेक्टर ऑफिसकडे जाऊ नकोस, तर ही लाल दिव्याची गाडी तुझ्या समाजामधून ज्या वर्गामधून पुढे आलास, ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व, अंडरलाईन करा, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून तुला ही प्रशासनामध्ये कलेक्टर म्हणून लाल दिव्याची गाडी मिळाली, ती गाडी हम रस्त्याने न घेऊन जाता ती गाडी कुठून घेऊन जा, तर या गावगाड्यातल्या सुताराच्या मेट्यावरून, लोहाराच्या त्या घरासमोरून, कुंभाराच्या वाड्यासमोरून, नायकाच्या वस्तीवरून, धुणं धुणाऱ्या बायका असतील, काम करणारी माणसं असतील, या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक ज्यांना मिळाली या व्यवस्थेमध्ये ती माणसं असतील, त्या माणसांच्या समोरून तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन जाऊ दे, घेऊन जा. गोष्ट इथं संपली का? नाही. तो म्हणाला बाबासाहेब असं केल्याने काय होईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हजारो वर्षाच्या या व्यवस्थेमध्ये ज्या माणसांना गावच्या ग्रामदेवतेच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही, ज्या माणसांना दुय्यम वागणूक मिळाली, गावगाड्यामध्ये ज्या माणसांचं तोंड पाहिलं ते दिवस वाईट जाईल असं म्हणून हिणवलं गेलं, त्या माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आमचाही एक कलेक्टर झालाय बर का, आमच्यामध्येही गुणवत्तेला काही कमी नाही बर का, आम्हीही या लोकशाहीमध्ये नागरिक आहोत बर का. ही भावना, ही विन सिच्युएशन, लोकशाही मधलं आमच्या हक्काने अधिकाराचं हे गाराणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोनच वाक्यामध्ये त्या कोवळ्या चुनचुनीत कलेक्टर असलेल्या पोराला सांगितलं. हे आरक्षणाचं तत्व होतं. गरिबी हटवचा प्रोग्राम अजिबात नव्हता, लाभाच्या योजनेचा प्रोग्राम अजिबात नव्हता, राशनचं दुकान अजिबात नव्हतं. त्यासाठी शासनानं बाबासाहेबांनी अनेक कायदे बनवून ठेवलेले आहेत. अगदी थोडक्यात सांगतो, सोशल अनेक योजनांना, सोशल असिस्टन्स, सोशल वेलफेअर, अनेक योजना, JRY, आता काय त्यात किती योजना सांगू तुम्हाला मी, नादारीची योजना, EBCची योजना, आर्थिक विकास महामंडळ, ही गोष्ट इथं संपली नाही. मग आता इथं ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला, आता याला जोडून मी पुढचं सांगतो, ज्या अमेरिकेच्या व्यवस्थेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात, एखाद्या तुमच्या प्रवर्गामधला एखादा अधिकारी, एखादा तहसीलदार, एखादा SP, एखादा PI तुमच्या तालुक्याला आला की बदे साहेब तुमच्या आमच्या ती पोरं लगे म्हणतात, अरे बंडगर नावाचा माणूस, बदे नावाचा माणूस, पाचपोळ नावाचा माणूस, बचे नावाचा माणूस कलेक्टर म्हणून आलाय, तहसीलदार म्हणून आलाय, कलेक्टर तर अजून खूप लांब आहे, आपला माणूस आलाय, चला मी ते आता चालत घेतलं पंढरपूरला एक आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा द्यायला एक कार्यकर्ता आला. असे हरहुन्नरी कार्यकर्ते असतात. मग तो कार्यकर्ता एखादा पुष्पगुच्छ घेतो आणि त्या अधिकाऱ्याकडे जातो, म्हणतो आम्ही धनगर समाजाची माणसं आहोत आणि आम्ही तुमचा सत्कार करायला आलो आहोत. त्या प्रशासकीय अधिकाऱ्यापैकी चांगले अधिकारी आहेत तर त्यांना असं म्हणत नाही, पण त्यातला प्रशासकीय एखादा अधिकारी, अरे असा जातीवाद करू नका, मला असं काहीतरी बॉलून लावू नका. मी फॅक्टवरती बोलतोय, तुम्ही वाईट वाटून घ्यायचं कारण चांगली माणसं सुद्धा आहे. तो अधिकारी आपली जात लपवायला बघतो, हे संविधानाला अपेक्षित नाही. संविधानाला हे अपेक्षित आहे, अरे ज्या प्रवर्गातून तू आला, अरे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये तरी तुला कुठेतरी या रिप्रेझेंटेशनचा फायदा झाला असेल, नोकरीच्या एंट्री पॉईंट तरी झाला असेल, तुझं कर्तृत्व निश्चित आहे. तू एक परीक्षा क्वालिफाय होऊन तू त्या समूहाचं प्रतिनिधित्व एक नोकर म्हणून करतोयस,
त्यावेळी तिथं तुला ज्यावेळी सत्कार करायला तहसीलदारचा कलेक्टरचा ज्यावेळी ज्ञाती समाज बांधव येतो त्यावेळी तू असं म्हटलं पाहिजेस, मी तुमचा आहे, तुमची काही अडीअडचण असेल तर मी तुमच्या बरोबर आहे. हे संविधानाला अपेक्षित आहे. शोषित वंचिताचं प्रशासनामधलं रिप्रेझेंटेशन इज इक्वल टू रिझर्वेशन. ते का बोलतोय मी तुमच्यासोबत? आता काय झालं पाचपोळ साहेब, आता तुम्ही आरक्षणाची लढाई लढताय. बडे साहेबांनी जो अकोल्यामध्ये पॅटर्न राबवला त्या पॅटर्नची गरज आहे. स्वर्गीय महामनू काशीरामजींच्या विचारांची गरज आहे. राजसत्ता ही अंतिम असते. राजदंड हातामध्ये असल्याशिवाय तुमच्या मागण्यांना, तुमच्या मानवतेच्या विचारांना, तुमच्या संविधानिक तत्वांना, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली. आता मगाशी कुणी माता भगिनींनी बोलता बोलता सांगितलं कलियुगामधली पदवी वगैरे काय ते सांगितलं, बरोबर आहे, त्याचं रास करता. पुण्यश्लोक पदवी ही कुणाला मिळाली भारतवर्षात? पुण्यश्लोक नळराजा, पुण्यश्लोक धर्मराजा, पाची पांडवाचा मोठा भाऊ, पुण्यश्लोक साक्षात श्रीकृष्ण युधिष्ठिर, 4 देवाधिकामधली माणसाची साक्षात देवाधिकामधली माणसं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये तुमच्या समाजामध्ये जन्माला येऊन ज्या मातोश्रींना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा, कार्याचा वसा आणि वारसा जयंती साजरी करून चालेल, पुण्यतिथी साजरी करून चालेल. तुमचा ज्याज्वल्य इतिहास आहे, त्या इतिहासाकडे कोण बघणार? आणि ज्या समाजाला इतिहासाची जाणीव नसते तो समाज वर्तमानामध्ये आपला म्हणजे आपल्या सगळ्या लोकांचा. अहिल्यादेवींनी काय एका जातीसाठी काम केलं? बाबासाहेबांनी एका जातीसाठी काम केलं? महात्मा ज्योतिराव फुलेंनी एका समूहासाठी काम केलं? नाही. काय करतो तुम्ही? आम्ही जयंत्या साजऱ्या करतो, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, निघून जातो. बरोबर आहे का चूक आहे? काय चाललंय नक्की? तुमचा जाज्वल्य असा इतिहास होता. मी परत एकदा सांगतो, रिपीट अगेन सांगतो, कारण फॅक्ट म्हणत असताना काही संदर्भही तुमच्या समोर मांडले पाहिजे. ज्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या राजदंडाच्या जोरावरती त्या राजकीय एका विशिष्ट स्थानावरती होत्या म्हणून आध्यात्मिक कार्य करू शकल्या, मानवतेचं कार्य करू शकल्या. पशु पक्षी प्राणी शोषित वंचित पेंडारी काय किती नावं सांगावी, किती बोलावं लागेल. पण त्या अहिल्यादेवी होळकरांच्या पाठीशी ठामपणे जे कोण उभे होते ते सुभेदार मल्हारराव होळकर, 52 परगण्याचा सुभेदार, वाळवंटाच्या युद्धामध्ये समोरासमोर लढाई करणारा सुभेदार, मराठी साम्राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं अफगाणिस्तान अटक दिल्लीच्या तख्तावरती 3 वेळा बादशहांना बसवणारा सुभेदार मल्हारराव होळकरांचे वारस तुम्ही. काय तुमचं? आम्हाला कोण तिकीट देतंय का? आमचं कुठं प्रतिनिधित्व आहे का? तुम्हाला माहिती आहे रायसीना हिल्स, बडे साहेब, पाचपोळ साहेब, गुरुजी, रायसीना हिल्स, राष्ट्रपती भवन, संसद भवन कुणाच्या जागेवर आहे? होळकरांच्या जागेवर. अरे ते संसद भवन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाट पाहते. अरे मल्हारराव होळकरांच्या महाराष्ट्रामधून एक तर त्यांच्या विचाराचा वारस या संसदेमध्ये येईल. आला गेला तिथं तुम्हाला जाऊ दिलं, जाऊ देणार ठीक आहे, त्यांच्यावर टीका करता येईल मला. गेला होळकरांचा वारस. अरे 52 परगण्याचा सुभेदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची बडेसाहेब जयंती साजरी करावी म्हणून आम्ही आमच्या उमेदीच्या कालावधीमध्ये शासनाकडे जायचो, निवेदन द्यायचो, अहिल्यादेवीची जयंती साजरी करा, अहिल्यादेवीच्या जयंतीला सुट्टी द्या. अहो एवढी मोठी अहिल्यादेवी होऊन गेली, लोक हसायची आमच्याकडून. 2025 साल असं होतं, गावच्या सरपंचापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत पंतप्रधानापर्यंत
मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती इथल्या शासनानं प्रशासनानं आपल्या लेटर हेडवरती अहिल्यादेवी होळकरांचा फोटो छापून साजरी केली. मध्य प्रदेशच्या सरकारनं अनेक कॅबिनेट त्या ठिकाणी लावून घेतली. महाराष्ट्र सरकारनं 14 मध्ये येऊन कॅबिनेट बैठक घेतली. मग उत्तर प्रदेश असू द्या, मध्य प्रदेश असू द्या, महाराष्ट्र असू द्या, हे माझा समाज बांधव इथं उपस्थित आहे म्हणून मला काही गोष्टी सांगाव्या लागत आहेत. परत आरक्षणाच्या तत्वाकडे मागे गेली. या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये सरदार, वतनदार, जागीरदार ज्यांनी इथं सोशल डिस्क्रिमिनेशन केलं, व्यवसायावरून त्या जातीला हीन लेखलं, जे शेकडो वर्ष इथं शासनकर्ती जमात म्हणून, डॉमिनेटिंग कास्ट म्हणून या महाराष्ट्रामध्ये आले, त्यावेळी हे सरदार, वतनदार आता इथून इंग्रज जाणार आहे. त्या इंग्रजांकडं ही माणसं गेली. आम्हाला तुमच्या इंग्रजांचे ज्या ज्या देशात राज्य होतं त्या तुमच्या क्लबचं सदस्य करून घ्या. आम्हाला राव भरपूर पदवी द्या, आम्हाला दरकदार पदवी द्या, आमचा वाडा आमच्या नावावरच राहू द्या, आमच्या वतनी जमिनी आमच्याच नावावर राहू द्या, आम्हाला तुमच्या या राज्यामध्ये आमचं स्टेटस राहू द्या, क्लबचं सदस्य करून घ्या, आम्हाला विलायतेला येऊ द्या, आम्हाला विशिष्ट दर्जा मिळू द्या. हे सरदार वतनदार आता भांडतायत ना, जे आता तुमच्या आमच्या मनगुटीवर बसलेत ना, यांचे पूर्वज काय करत होते, इंग्रजांना काय मागत होते, त्या या सगळ्या गोष्टी मागत होते. त्यावेळी माझा महात्मा ज्योतिराव फुले, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या काळात ही माणसं इंग्रजांकडे काय मागत होती, तुम्ही देश सोडून जाणार आहात तर आम्हाला हे हक्क आणि अधिकार द्या. काय द्या? माझा महात्मा ज्योतिराव फुले गावगाड्यातल्या दलिताचं, शोषिताचं, वंचिताचं, शेतकऱ्याचं, अरे त्या शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन हंटर कमिशन समोर साक्ष दिली कुणी? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदामध्ये रिप्रेझेंटेशन दिलं. त्यांना सांगितलं हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. आता किती बोलायचं काय नाही, वेळ निघून जातोय का बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे ओबीसीच्या आरक्षणाला आत्ताच विरोध नाही. वडकुली साहेब मी एसटीवर मी 1 तास बोले ना, पण आत्ताचा व्यवहार मी काही तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे सभेचा हे कुठं बिघडू नये, माझ्याकडून लोकांना जे अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून बोलतोय. नाहीतर मला बोलायचं म्हणजे एसटीवर शेड्यूल करायचं, मग हे मग सेल ओव्हरऑल ऑब्जेक्ट हे सगळं काही म्हणतो. पण ती आपण वेळ महाराष्ट्र बघतोय, आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. तर हे ओबीसीचं आरक्षण कधी आलं तुम्हाला? मला कायदेशीररित्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, घटना अस्तित्वात आली 1950ला, कार्यकर आयोगाला, मोरारजीभाई देसाई सरकार आलं, पुन्हा बीपी मंडल. आता बीपी मंडल नाव घेतल्या मला एक गोष्टीचं क्लिक झालं. आज तारीख किती? 24 ऑगस्ट आहे. आज बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचा आज जन्मदिनांक. विश्वनाथ प्रताप सिंग यांना जन्म घ्यावा लागला मंडल आयोग लागू करण्यासाठी. आता इतिहास ते सगळं सांगत नाही तुम्हाला. 1994 साल उजाडलं. हे आपल्या बाबाकडे जे काय आता थोडंफार मिळालंय आपल्याला. तुमचं एमटी मान्य केलंय म्हणजे तुम्ही ट्रायबल आहात हे मान्य केलंय. तुमची लढाई चुकीची आहे नाही म्हटलं, तुमची लढाई रास्तच आहे, तुमचं ट्रायबलनेस मान्यच केलंय. पण तुम्हाला एसटी मध्ये नाही टाकलं जाणार. तुमच्यासारखे समजुकी अनेक आहेत. एमटी अ मधले, ब मधले, क मधले, ट मधले जे काही विजय एमटी आहे, आपल्याला पद्धतीची पण बात करावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या संसद सभेमध्ये प्रश्न विचारला गेला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यामध्ये हेही एक कारण होतं की 340वा कलमाबद्दल तुम्ही काहीतरी आयोग नेमा, अभ्यास करा, त्यांना रिप्रेझेंटेशन द्या. नाही दिलं इतिहास व्यवस्थित.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला गेला होता, डॉक्टर बाबासाहेब, गावातल्या दलितांना तुम्ही आरक्षण दिलं आणि समजून घेतलं, ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचूतपणा पाळला गेला. बाबासाहेब, तुम्ही जल जंगल पाणी म्हणजे डोंगरामध्ये राहणाऱ्या, डोंगराच्या माचीवरती टोकाला राहणाऱ्या माणसांना तुम्ही ट्राईबचं आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण बाबासाहेब, तुम्ही गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, पेऱ्याला, सोनाराला, धनगराला ह्यांना कशासाठी आरक्षण देत आहे बाबासाहेब? गडरिया, पाल, ते हिंदी भाषा ह्यांना का आरक्षण देत आहे? ह्यांच्या बाबतीत कुठं छुपाछूतपणा पाळला गेला? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, मी दलितांना आरक्षण दिलंय, मी आदिवासींना, आदिम जमातींना आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या, गावच्या वेशीवरती नायकाचं काम करणाऱ्या बेडर रामुशाला, डोंगराच्या कुशीला मेंढपाळीचा व्यवसाय, शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आणायचं आहे, सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणायचं आहे, मान आणि सन्मानाने जगवायचं आहे. म्हणून मी ओबीसी 340 कलम, अदर बॅकवर्ड क्लासेस. काल परवा एक मंडल यात्रा निघाली नागपूरवरून, महाराष्ट्राच्या माथ्यावर मारलं जातं की पवार साहेबांनी ही मंडल आयोग लागू करा. अरे देशभरामध्ये मंडल आयोग लागू करा. 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये कोर्टाच्या आदेशानं पारित झाला. मंडल यात्रा निघाली. एका बाजूला इकडं म्हणायचं, जरांगे उठा, तुम्ही चला, आंदोलन करा, फ्युएल पुरवा, रसद पुरवा, जाऊन बसा, करा, हायलाईट करा, आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा करायची. हे चुकीचं आहे. तुम्हाला प्रतिनिधित्व नाही मिळालं. तुमचं आमचं शोषण या लोकांनी केलंय. तुमच्या आमचे मतं घेतले. निवडणुका जिंकण्याचं व्याकरण यांनी आत्मसात केलंय. पण तुमचं आमचं अंतकरण समजून घेतलेलं या माणसाने. अरे हे कारखानदारांचे, वतनदारांचे, जागीरदारांचे नेते आहेत. तुम्ही कुठल्या न्यायाने मंडल यात्रा करताय? एका घरामध्ये पद किती तुमच्या? माणसं म्हणतात हाकेसर नेहमी त्यांच्यावरती का करते? हाकेसर अहो बरेच साहेब, आता मला माहित आहे तुमच्या मतदारसंघामध्ये आपला किती क्राऊड आहे, पण तुम्ही सोशल इंजिनिअरिंग करणं इतके रोल मॉडेल क्रांतिकाल आमच्या भागामध्ये माणसं किती आहेत सांगू? पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यातल्या तालुक्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये सिंगल वन कास्ट तुमची. कारण माझा हा धनगर समाज, अधिकारी, कर्मचारी, महिला, युवकांचा हा कार्यक्रम आहे म्हणून काही पर्टिक्युलरली काही गोष्टी तुमच्या समोर मांडतोय. 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1 लाख एक दाही तिथं तुम्हाला तिकीट दिल्या प्रस्थापित व्यवस्थेमधल्या पक्षांनी, लढणाऱ्या, जिंकणाऱ्या, हरणाऱ्या पक्षांनी दिलं नाही तुम्हाला. पण ते जसे जबाबदार आहेत तसे तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार. जोपर्यंत तुमचं राजकीय प्रतिनिधित्व, जोपर्यंत तुमचं उपद्रव मूल्य, जोपर्यंत तुम्ही समाज हिताची भाषा बोलत नाही, जोपर्यंत तुम्ही पंक्तीची भाषा बोलत नाही, जोपर्यंत तुम्ही पातीची भाषा बोलत नाही, जोपर्यंत तुम्ही परखड मत व्यक्त करत नाही, जोपर्यंत तुम्ही अरे राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो, तर तो नेहमी शिस्तावून घ्यायचा असतो. वेशीमध्ये गठांडे पकडून, अडवून, मनगटाला मनगट लावून घ्यायची हिंमत जो ठेवतो, तोच माणूस राजशकट राजपाटापर्यंत पोहोचतो. काय म्हणायचे बाबासाहेब? घराच्या भिंतीवरती तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे, असंच म्हणले का? अरे एवढी माणसं माझे बसलेत. राज्यकर्ती जमात बना, निर्णय प्रक्रियेमध्ये या. तुम्हाला आता शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? असंच म्हणले का? कारण तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचं मूल्य दिलंय. तरी एक मत, एक मूल्य. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढं मूल्य, तेवढं माझ्या गाव वगैरेतल्या मेंढपाळीचा व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसाच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत दिली. काय करतो तुम्ही? आम्ही बाबा आमच्या पोत्यावर बसलो, आरक्षण देतो म्हणलं आणि आम्हाला आश्वासन दिले, कोर्टात लढतो म्हणलं आणि आमच्या पोरांना स्कॉलरशिप द्या, आमच्या आईने कृषी मेंढी महामंडळाला कर्ज द्या, वसंतराव नाईक महामंडळाला कर्ज द्या,
आमच्या पोरांना स्कॉलरशिप द्या. अरे तुम्ही आरक्षणाची लढाई उभी करा, चला 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 उठा, निवडणुका लवकर जवळ आले. हळूहळू चला करायचं, त्याला सांगायचे तू मंडळी यात्रा काढ, तू आरक्षणाची यात्रा काढ, आम्ही तुला आश्वासन देतो. हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. माझं हे संविधान योग्य माणसांच्या हातामध्ये नाही गेलं तर काहीही उपयोग नाही म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर. अरे पूर्वी राजा मातेच्या उदरात जन्माला यायचा, राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा. आता राजा मतपेटीतनं जन्माला येत होती, मतपेटी तुमच्या हवाली केली. राजसत्ता ही अंतिम आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ करा, झाल्या अवकळा. तुम्हाला आम्हाला भीक मागायला लावली, लोकांनी भीक मागायला लावली. अरे प्रशासनामधला एखादा अधिकारी असला त्याचा सीआय काय त्याचं सर्टिफिकेट काय लिहिलं जातं काय वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रमोशनसाठी, अजून काही गोष्टीसाठी, ते सुद्धा तुमच्या बाजूने तुमच्या अधिकाऱ्यांना एखाद्या असं बोललो पण महिला पण रागावतो, एखाद्या सासूरवाशिनीला जो जात असतो तो प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी आपल्या आस्थापनामध्ये त्या शासकीय असो निमशासकीय असो जाचाला सामोरं जावं लागतं. हे काय हो रिझर्वेशन मध्ये आलेले, ह्याला काय हो कळतंय, हे काय हो सरकारचे जावई आहे. आरक्षण घेऊन अरे बाबासाहेबांनी तुमच्या उत्थानासाठी रिझर्वेशन पॉलिसी दिली, पण रिझर्वेशन घेणाऱ्या हा जात सहन करणाऱ्या माणसांना कधी कधी वाटलं अरे आम्हाला आरक्षण देऊन आम्ही काय आता आमच्यावर ही कमी येते, आमच्या उन्नती होण्याऐवजी आम्हाला जाचाला छळाला सामोरं जावं लागतं. आता हे गारण मी काय आता किती मांडू काय बोलू तुमच्या समोर. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा पुण्यतिथी दिवस साजरा करत असताना एका बाजूला तुमचा जजवंत इतिहास तुमच्या समोर फक्त स्पर्श केला गेला. गावगाड्याच्या 11 पगड जातीचं गाणं घेऊन महाराष्ट्रभर फिरतं. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, बाबासाहेबांना काही जातीच्या संघटना करता आल्या नसत्या का? जातवार लोकसंख्या मोजून त्यांना त्यांचं देता आलं नसतं का? धनगर एवढे त्यांना देऊन टाका, हे एवढे त्यांना देऊन टाका, त्यांना एवढं पॉईंट द्या, त्यांना एवढं पॉईंट द्या, असं बोलता आलं नसतं. बाबासाहेबांनी क्लास निर्माण केले, क्लास. आणि मग तुम्हाला ओबीसी मध्ये टाकलंय, तुम्हाला बीजेएनटी मध्ये टाकलंय. आता जातीची लढाई नाही, आता कास्टची लढाई नाही, क्लासची लढाई लढायची, क्लासची. जर क्लासची लढाई तुम्ही नाही लढला, तुम्हाला तुमच्या जातीमध्ये भांडणं लावली जातील, तुम्हाला डिस्ट्रॉय केलं जाईल, तुमच्या नेत्याला बदनाम केलं जाईल, त्याचा चेहरा विकृत केला जाईल, त्याच्यावर आरोप होतील, त्याचं मोरल डाऊन केलं जाईल. कारण तुम्ही आमदार, तुम्ही फॉर्च्युनर मध्ये बसल्यावर आम्ही काय, तुम्हाला एसटी 5 वर्षात तुम्हाला एसटी दिलं, तुमच्या प्रपोर्शन प्रमाणे किती जिल्हे राखीव होतील, किती लोकसभा राखीव होतील, किती विधानसभा राखीव होतील, किती पंचायती राखीव होतील, किती नगर परिषदा राखीव होतील. आयडिया आहे का, कल्पना आहे का तुम्हाला? राज्य तुमच्या हातातच आहे, मेंढपाळाच्या पशुपालक सर्वांच्या हातातच आहे. एसटी तुम्हाला देऊ काय बोलताय तुम्ही? अरे इथं भावाचा बापाचा मुलावर बसून जीव घेतात राजकारणासाठी. तुम्हाला एसटी आम्ही द्यायची, माहिती आहे का एसटी तुम्हाला दिल्यावर काय परिणाम होऊ शकतो? तुम्हाला आम्हाला लढावं लागेल, तुम्हाला आम्हाला गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागेल. आणि कोण चिल्लर पटकळ काय माणसं कोण आहे? प्रत्येक 10 वर्षाला नवीन समस्या येतात, नवीन प्रश्न येतात, नवीन नेतृत्व येतात. आलेले गेलेले किती आले महाराष्ट्र, सोम्या गोम्य आला की ढवळ्या पोळ्या येतो, ढवळ्या पोळ्या गेला की सोम्या गोम्या येतो. भाजपची सत्ता येईल तर काँग्रेस आघाडीची उद्या. अरे ह्यांना पुरोगामी माहित नाही, ह्यांना प्रतिगामी माहित नाही, ह्यांना रिझर्वेशन पॉलिसी माहित नाही, ह्यांना एकच माहित आहे आजारी कारखाने पडलेत 2000 कोटी. पुढच्या निवडणुकीची बेसणी करा, निवडून कोण येतोय त्याला पैसे द्या. पैसे तर किती? प्रत्येक तालुक्याला 2, 5, 10,000 कोटी, 5,000 कोटी, 4,000 कोटी, 4 कारखाने, 5 कारखाने, सरकारी कारखाने, खासगी कारखाने, सूतगिरण्या, चिलिंग प्लॅन्ट. आता हे जाऊ द्या, आम्ही काय मागतोय? स्कॉलरशिप. अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार, देवेंद्रजी फडणवीस साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, अरे आम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायची वेळ आली तर आम्हाला पशुसंवर्धन मंत्र्याशिवाय तुम्ही काय देत नाही. 1-2 अपवाद सोडले. शिवाजीराव बापू शेडगे पशुसंवर्धन मंत्री,
आनंदराव देवखाते पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास, दत्तात्रय भरणे पशुसंवर्धन दुग्ध विकास, महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्ध विकास, अपवाद फक्त दांडे साहेबांचा आणि राम शिंदे आणि मल्हारी माहुलकर साहेब. हा म्हणजे तुम्हाला काय अर्थमंत्रीपद दिलं कधी? अरे अर्थमंत्रीपद तुम्हाला, अरे महसूल मंत्रीपद का मिळत नाही? 2 नंबर लोकसंख्या आहे तुमची. गाव गाड्यामध्ये मनगटाला मनगट लावायची ताकद आहे ना तुमच्यात. दिलं तुम्हाला कधी महसूल मंत्रीपद? कधी दिलं अर्थमंत्रीपद? कधी दिलं शिक्षण मंत्रीपद? दिलं कधी गृहमंत्रीपद? तिथं पुन्हा यांच्याच बापाची बक्तेदारी आहे. तुम्ही आरक्षणावर आले, तुम्हाला काय द्यायचं? तिथं यांची पिढ्यानपिढ्याची मक्तेदारी आहे. तिथं त्यांचं पिढ्यानपिढ्याचं अलिखित रिझर्वेशन आहे. माड्याचा खासदार असू दे हेच, परभणीचा खासदार असू दे हेच, गावगाड्यामध्ये जत असू दे, मुखेड असू दे, काय आता किती 78 नावाने वन स्ट्रोक 1 ते 78 मी तुमचं पॉकेट तुम्हाला मतदान केलं की तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार आहे. हे मी 78 मतदारसंघ मी इथं अभ्यासानं विचारायला सांगू शकतो, कारण मी रात्र दिवस बरेच ऐकतो. परवा दिवशी नांदेडला, काल बीडला, आज अकोल्यात आहे, उद्या मी नागपुरात आहे. माणसं म्हणजे हाकेसरला फॉर्च्युनर दिल्या. मी सांगतोय ना माझ्या समाधानं. भंडाऱ्याच्या उधनेरीमध्ये, परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या रावी सावरगावमध्ये या लक्ष्मण हक्केला गाडी दिल्या. आणि हे गाडीसाठी नाही चाललं, हे साधन आहे. हा माणूस रात्रंदिवस करतोय, तो सेफ आणि सुरक्षित योग्य त्यावेळी योग्य ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि ह्यांच्या 1000 गाड्या रोज घेतल्या जात असतील, किती पैशाच्या घेतल्या जातात? तुम्हाला बदनाम केलं जाईल. तुम्हाला त्या रूपात पाहायची यांना सवय नाही. तुमचा आमदार पाहायची सवय नाही. हरिभाऊ बरे 4थ्या वेळा 3ऱ्या वेळा 4थ्या वेळा निवडून येणार होते. अरे हा माणूस सारखा कसा काय निवडून येतो? त्याच्या विरुद्ध कांड केले जातात. कांड अपिलिंग भाषेमध्ये बोलतोय. कुठं किती सज्जन आणि संविधानिक भाषेत बोलायचं. या माणसाला कसं पराभूत करायचं याचे प्लॅन सगळ्यातून केले जातात. आमच्या माणसांनी कधी बँक बुडवली नाही. आमच्या माणसांनी कधी फ्रॉड केला नाही. आमच्या गावगाड्यातल्या 11 पगड जातीच्या लोकांनी देव, देश, धर्म, राष्ट्र, भाषा, भौगोलिक प्रांत कधीही इथल्या व्यवस्थेमध्ये ओबीसीनी बंड नाही केलं. तरीही आमच्या या सामाजिक मागासलेपणाच्या आरक्षणामध्ये तुम्ही शासन करायची जमातीला तुम्ही कोंबताय. बरं ठीक आहे, मान्य केलं, कोंबलं तुम्ही. गावगाड्यातल्या नाभिकाचं काय होईल? गावगाड्यातल्या सुताराचं लोहाराचं काय होईल? गावगाड्यातल्या कोंची कोरवी समाजाचं काय होईल? मेडल्या जोशाचं काय होईल? गावगाड्यातल्या पिंगळ्याचं काय होईल? गावगाड्यातल्या वासुदेवाचं काय होईल? आणि यांची पोरं शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला या राज्यकर्त्या लोकांच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही संविधानाची शपथ घेतली की गावगाड्यातल्या 11 पगड जातीच्या हिताचं संरक्षण करेल. तुम्ही पाळताय कायदा? तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करताय? नाही करत. तुम्ही वाळ लावून सर्टिफिकेट वाटताय. तुम्ही टेबल लावून सर्टिफिकेट वाटताय. काय करताय तुम्ही? अरे आमच्या एखाद्या भट्ट्याला जर एखादं विजयंतीचं सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तर 6-7 महिने खेटे घालावे लागतात. 1960, 1950चे पुरावे द्यावे लागतात. आणि शासन टेबल लावून तुम्हाला सर्टिफिकेट देते. ओबीसीचं आरक्षण 2004 सालीच संपलंय सुशीलकुमार शिंदेच्या GR नुसार. कुठलं तुमचं आरक्षण? बोगस तुमची सर्टिफिकेट. देशभरातल्या ओबीसीला माझं सांगणं आहे, अरे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलंय, आम्ही आता दुय्यम भूमिकेत परत जातोय. पण हे राज्यकर्ती लोक देशातल्या ओबीसीच्या आरक्षणावरती आता परत डल्ला मारणार आहे. युपीएससीच्या यादीमध्ये जे ओबीसी सिलेक्ट होतात, काय म्हटलं? देशभरातल्या युपीएससीच्या यादीमध्ये एखादा चरवाह, एखादा बकरवाल, एखादा कुशवाह, त्या युपीएससीची यादी, तर युपीएससीच्या 1000च्या यादीमध्ये हेच ओबीसी जातील ना? घेऊन जावं तर कॉन्ट्रोवर्सी निर्माण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये नावाजलेले अधिकारी म्हणून ज्यांची नावं
हा महाराष्ट्र घेतो की आम्ही सुद्धा आमच्या ओबीसीच्या हक्क अधिकारावरती ओबीसीची सर्टिफिकेट काढून आमच्या एका समाज बांधवाचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये डावललंय. घेऊ नावं, किती लोकांची नावं घेऊ, किती जबाबदारीने बोलावं, कुठल्या विषयावर बोलावं, समाजकारणावर बोलावं, राजकारणावर बोलावं, शिक्षणावर बोलावं, हक्क अधिकारावर बोलावं, इतिहासावर बोलावं, प्रतिनिधित्वावर बोलावं, कशावर बोलायचं. रात्रंदिवस बोलतोय. बाबांनो, गाव वगैरेच्या सगळ्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी वारसा सांगतोय महाराजा यशवंतराव होळकरांचा, मी वारसा सांगतोय अहिल्यादेवी होळकरांचा, वारसा सांगतोय फक्त, आदर्श सांगतोय फक्त. मी वारसा सांगतोय महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, मी वारसा सांगतोय डॉक्टर बाबासाहेबांचा. आज मी आता शेवटचं एकच उदाहरण मानलेलं आणि माझं मनोगत होईल. अर्थव्यवस्था जाऊ द्या, ते राजकारणातलं प्रतिनिधित्व, शिक्षणातलं प्रतिनिधित्व, नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व, ही तिजोरी आहे ना महाराष्ट्रात, तिजोरी. ज्या तिजोरीच्या चाव्या माझ्या अजितदादा पवारांच्या कमरेला आहेत ना. आता सुशिक्षित मंडळ आहे, तिथल्या विचारपीठावर बसलेली मंडळी आहेत. महाराष्ट्राची या वर्षीची तिजोरी 7 लाख करोडचे नियर अमाऊंट. या 100% गाव वगैरेच्या 50 ते 60% ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी, महामंडळांसाठी, स्कॉलरशिपसाठी पुढे शाहू आंबेडकरांच्या बजेटमध्ये 60% लोकांच्या सामाजिक न्यायासाठी किती बजेटरी तरतूद असायला हवी, किती असायला पाहिजे. 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी, महामंडळांसाठी, स्कॉलरशिपसाठी, पैशांसाठी, वसतिगृहांसाठी किती पैसे मिळायला पाहिजे तुम्हाला. 60% लोकांना किती, जाऊ द्या 50% लोकांना किती. सामाजिक न्यायाचं म्हणतो 40%, 30%, 20%, 10%, जर जाऊ दे सगळं जातं 5%, 5 बी जाऊ द्या 2%, पुन्हा 1%, पुन्हा आजही ओबीसींना, आजही विजयंतीना, आजही एखाद्या धनगराला, आजही एखाद्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही. अजितदादा पवारांनी पुण्यात बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बायसिस कॉलेजच्या मध्ये आपल्या साथीच्या, आपल्या जातीच्या साथीसाठी हजारो कोटी रुपये खर्चून बहुमजली शेअर मार्केटच्या बिल्डिंग प्रमाणे बिल्डिंग उभी केली. मग ती छत्रपती संभाजीनगरमध्ये असो, कोल्हापूरमध्ये असो, मध्ये हजारो कोटीचं बजेट असो. ओबीसीच्या पोरांनी ज्या दिवशी स्कॉलरशिप मागितली, गव्हर्नमेंटचा रेझोल्युशन होता, JR होता, जे साथीला तेच करतीला, तेच बांधतीला आणि तेच महाज्योतीला. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नावानं जी महाज्योती आहे, जी ओबीसीच्या पोरांच्या हक्क पोरांच्या स्कॉलरशिप त्यांना बढावा देण्यासाठी जे प्रावधान आहे, त्या महाज्योतीला, त्या पोरांच्या PhDला बदे साहेब अजितदादा पवारांनी पैसे दिले नाहीत. सारथीच्या पोरांच्या अकाउंटमध्ये 1/7-7-8 लाख रुपये जमा केले. खोटं एकही बोलणार नाही. महाज्योतीला पैसे द्या म्हणून गिरगावच्या समुद्रात अधिवेशन चालू असताना उड्या मारल्या. अजितदादा पवार म्हणाले, ओबीसी पोर तुम्ही आता काय PhDच्या स्कॉलरशिप घेऊन तुम्ही लग्न करणार, तुम्ही घरं बांधणार. मग सारथीची पोरं काय करत होती, तुमची पोरं शिकली नाही पाहिजे, तुमच्यामध्ये इंटेलेक्च्युअल क्लाउड तयार नाही झाला पाहिजे, तुम्ही हक्क आणि अधिकाराची भाषा नाही बोलली पाहिजे, तुमचा अवेअरनेस नाही वाढला पाहिजे. हे धोरण इथल्या व्यवस्थेचं आहे. मग आता काय करायचं, राजकीय लढाई लढायची, सामाजिक लढाई लढायची, हक्क अधिकाराची लढाई लढायची, पुणे शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, होळकरांचं नाव घ्यायचं. आणि होळकरांचा इतिहास बघितला की आरक्षणाची गरज नाही वाटत, अंगामध्ये रक्त सळसळतात. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची यादी बघितली, देशातल्या संसदेतल्या 48 खासदारांची यादी बघितली की त्यामध्ये तुमचा माणूस नसावा. काय करायचं, कसं करायचं, काय बोलायचं, कोण बोलणार. या गोष्टी सगळ्या. अरे दया पवारांची एक कविता होती मी कॉलेजमध्ये असताना, बरं झालं असतं गावची गुरु वळली असती तरी असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या. 2 वाक्य बोलतो, तुम्ही नाही बोलत तुमच्यासमोर.
बरं झालं असतं गावची गुरव आद्यानात सुख असतं म्हणतात. बघा गावातली माणसं कशाला डोक्याला ताप करून घेताय सर, किती वर्ष राहिली तुमची? मी म्हणलो नाही हो, माझी आता 40-45 वर्ष माझं वय, कशाला ताप करून घेताय, कशाला लोकांना अंगावर घेताय? बरे साहेब एकही आमदार बोलायला तयार नाही. ओबीसीच्या हक्काने अधिकाराचं काय होईल याचं इन्क्ल्युजन झालं तर? बरे साहेब एकही मंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलायला तयार नाही, रस्त्यावर बोलायला तयार नाही, मीडिया समोर बोलायला तयार नाही. एकही आणि आमच्या ओबीसीचं काय होईल? या आमच्या राज्यकर्त्या समाजाचं जर आमच्यामध्ये आमच्या घरातून हे सोडले तर आमचं काय होईल? कोणीही बोलायला तयार नाही. आणि मग आम्ही आपल्या हक्क अधिकाराचं खरं बोलतोय आणि जर प्रोफेशनल बोलत असतो, तोलून मुजून मापून 4 वाक्य, कुठला मीडिया आहे का, कुठला कॅमेरा आहे का, आपल्या तोंडून काय चुकून जात आहे का, आपण काय वेगळं बोललो का, आपण काय वाईट बोललो का? आता ते अलीकडचं तंत्रज्ञान भरपूर आले. बरं जबाबदारी आपल्यासमोर माईक आहे का, आपल्यासमोर कोण माणसं आहे, पुढच्या माणसाच्या मनात हेतू काय आहे? गाव गाड्यामध्ये मेंढपाळाचं पोरगं, गाव गाड्यामध्ये शोषित वंचिताचं पोरगं आपल्या हक्क अधिकारामधला विद्रोह व्यक्त करत असताना नामदेव घसाळांच्या तोंडामध्ये शिव्या आल्या की नाही? शिव्या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करत असताना त्या नामदेव घसाळांना फाईट फाउंडेशनचा पुरस्कार मिळतो. लक्ष्मण हाके असं बोलले, लक्ष्मण हारा आमच्या भाऊभावांची भांडण बोललो नाही, त्याला बोललो म्हणतो. गेली 2 वर्ष झालं भुजबळ साहेबांवरती होणारे वार जबाबदारीने बोलतोय. कुठल्याही चॅनलवरती कुठल्याही मीडियाची सगळी फुटेज काढून बघा. भुजबळ साहेबांचे वार अंगावर घेणारा लक्ष्मण हाके, ओबीसीच्या आवाज बनण्याचा प्रयत्न करणारा लक्ष्मण हाके, आता मार्काच्या भाषेत बोलायचं तर 50-60 मार्क्स देणारा लक्ष्मण हाके, निगेटिव्ह मार्क सिस्टीममध्ये 1 मार्क त्याला पडला म्हणून त्या 60ची त्याची काय होतील? 55, 56, 58 होती. त्याचा 0 तर होणार नाही ना. आणि आमची काही भाऊ बदलात भांडणं जर असतील तर आम्ही एकमेकांच्या उरावर बसू ना. पण आमचं घर जर कोण उद्ध्वस्त करायला निघालं तर तेच भाऊ मनगटाला मनगट लावतील आणि तुमची छाती धरून आणून करतील. आता हे काही डिटेल्स करून किंवा काय नाही बोलतो, जबाबदारीने बोलतोय, विचारायला बोलतोय. मला तुम्ही डायस उपलब्ध करून दिलाय बजाज साहेब, म्हणून मी बोलतोय. एवढं रोख ठोक, एवढं परखड. आता बघा खूप मुलांचे सत्कार झालेले, खूप किती काय काय बोलावं. या मुलांचे सत्कार तुम्ही केले, खूप मोठी संख्या आहे, मला कल्पना आहे या गोष्टी. तुम्ही त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून द्या. तुम्ही त्यांच्या कष्टाला, त्यांच्या गुणवत्तेला तुम्ही त्याचा सत्कार करताय की तिथं बघणाऱ्या पालकाच्या एखाद्या माता भगिनीच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली पाहिजे की माझी मुलगी सुद्धा नीट म्हणता पाहिजे, माझी मुलगी सुद्धा सीट पास होईल, माझी मुलगी सुद्धा युपीएससीच्या यादीत आली पाहिजे, माझा मुलगा सुद्धा युपीएससीची परीक्षा पास झाला पाहिजे. असे सत्कार जाहीररित्या घडवून आणले पाहिजे. काय म्हणतो मी? जाहीररित्या घडवून आणले पाहिजे असे सत्कार. एका बिरुदेव ठोले युपीएससीच्या यादीमध्ये आला. बरे साहेब ही यादी बघितली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा त्याला शोधत 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 मी कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या अथुली तालुक्यामध्ये गेलो. मला तो सापडत नव्हता. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट केली. दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रातला एकही धनगर समाजाचा असा युवक नव्हता, महाराष्ट्रातला एकही आमदार, खासदार, मंत्री, कर्नाटकची सिद्धरामय्या, सगळ्या लोकांच्या स्टेटसला कोण आला? बिरुदेव ठोलेचा फोटो आला. अरे 1000 जण कलेक्टर झाले होते ना, बिरुदेव ढोलेचा का फोटो आला? बिरुदेव ढोले, अरे आमच्यात काही एक कलेक्टर झालाय. आणि समूहाची भावना होती. रिझर्वेशन पॉलिसीचं हे यशस्वीपणे होतं. पण हे पर्सेंटेज तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाढणार कधी? गावोगावातल्या शोषिताचा, वंचिताचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचणार कधी? अरे एखाद्या विधानसभेमध्ये नाही आमचा नागरिक निवडून जाऊ शकत, त्याच्याकडे तेवढे पैसे नाहीत, तेवढं त्याचा पॉकेट नाही त्या मतदारसंघामध्ये. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नागरिक गेला नाही, एकही देदार गेला नाही, एकही वडार गेला नाही, एकही देवगडे रामोशी गेला नाही. बजे साहेब नाही गेला, बोलू तालुका गेला नाही. मग ठीक आहे ना, विधानसभेमध्ये तेवढी त्याची विचारायची ताकद नाही, तेवढा हुनर नाही. अरे पण वरिष्ठ सभागृह बनवले ना,
ज्या माणसांना निवडणुकीत निवडून येता येत नाही, पण त्याच्या ज्ञानाचं, त्याच्या समूहाचं प्रतिनिधित्व वरिष्ठ सभागृहामध्ये उमटलं पाहिजे, म्हणून महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ सभागृह आहे. अरे तिथं तरी एखादा पाठवायला पाहिजे होतं की नाही पाहिजे होता, की आम्ही समूहाची भाषा घेऊन पुढे चाललाय. आणि पाचपोळ साहेब, बने साहेब आणि अगणपे गुरुजी, तुमच्या समूहातला हा कार्यकर्ता समूहाची भाषा बोलतोय, याचा अर्थ त्याला त्याच्या आईचं दुखणं माहीत नाही असं समजू नका. राजसत्ता ताब्यात घेतल्यानंतर पंक्तीला समप्रमाणात वाटण्याचं धारिष्ट्य, करेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा वसा आणि वारसा, या बहुजनांची चळवळ ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल त्या दिवशी आम्ही निश्चित अहिल्यादेवी होळकरांचं कुशल पुण्यश्लोक हे कार्य आम्ही दाखवून देऊ शकतो. आम्हाला घरे बांधायचे नाहीत, आम्हाला इबले बांधायचे नाहीत, एका कारखान्याचे 50 कारखाने करायचे नाहीत. शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या, दलिताच्या हक्क आणि अधिकाराची भाषा बोलायची आहे. त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या प्रतिनिधित्वाचं, त्यांच्या घरामधलं जे गारण आहे ते महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये, देशाच्या संसदेमध्ये मांडायचं आहे. राजसत्ता अंतिम आहे, राजसत्तेमध्ये गेल्याशिवाय तुमच्या मागण्या मान्य होणार नाही. हे महामानव काशीरामांचं तत्व कुठेतरी आमच्या डोक्यामध्ये आलंय, म्हणून आम्ही महाराष्ट्रावर रात्रंदिवस पळतोय. काही माणसं म्हणते की भुजबळाचं पिटतोय, काही माणसं म्हणते त्याला सागर बंगल्यावरच पीठ येतोय, काही माणसं म्हणते तुम्ही वडेट्टीवारचं पिटतोय, काही माणसं काय किती लोकांची नावं जोडावी, काँग्रेसची जोडते ती, शिवसेनेशी जोडते ती, भाजपशी जोडते ती. मी तर ह्या पॉझिटिव्ह अँगल घेईन. आणि एवढे सगळे जर माझ्या मागे असतील तर मी 50-60% लोकांचा प्रश्न निश्चित सोडवू शकेन. मी माझं असं म्हणणं योग्य नाही करता, सोडून घ्या तो विषय, पण आपण आवाज बोलू शकतो, आपण तसा प्रयत्न करू. खूप काही बोललो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही नंतर बोलायचं होतं वेगळं, बोललोय वेगळं. सभेचा काही संकेत भंग झाला असेल बरे साहेब माफ करा, अपेक्षित वेगळं असेल काय शिवाय वेगळं तर द्यायला आपल्या एवढ्या ग्रामीण भागाला शिवाय कोणाला देता येतील का? आणि आपल्या एवढी बोली भाषा, जिवंत भाषा, रांगडी भाषा महाराष्ट्राच्या विधानसभेत 5-25 पोरं जर तुमच्याशी घेऊन गेलं, एखादा बंजारा समाजाचा पोरगा गोरमती भाषेत जर तिथं बोलत आला, एखादा वडाराचा पोरगा तेलुगू मिश्रित भाषेमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये तमन्ना म्हणत आला तिथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, अरे दगडाला घाव घालणारा माणूस, रायगडाच्या पायथा रायगड बांधणारा माणूस, आणि आम्ही कमी शिकलेल्या लोकांच्या, कमी लायकीच्या माणसाकडे आम्हाला काम करावं लागतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाची कुर्बानी करणारे कोण होते? शिवा महाले, शिवा काशी, तानाजी मालुसरे, हे रखाचा प्रमुख बेहेरजी नाही. आणि तुम्ही आमच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताय. आमचा पंचशील ग्रुप काय द्या, काय म्हणतात त्यांना, सुतार, कुंभार, हा 5 जणांना काहीतरी म्हणतात ना, तारूंना काहीतरी शब्द त्याचा. तर ही मंडळी सगळी कुशल नाही. मंदिर बांधणारे कारागीर कुशल नाही, सुवर्णकार कुशल नाही, कुंभार कुशल नाही, सुतार कुशल नाही. तुम्ही आमच्या गुणवत्तेवर शंका घेताय तुम्ही आमच्या. मेंढपाळ कुशल नाही. महाराष्ट्राच्या मातीचा पोत सुधारणारा मेंढपाळ आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाचा इत्तंभूत माहिती असणारा. अरे तुमच्या आमच्या समाजामध्ये भाकणूक सांगितली जाते. गुरुदेवाच्या, धुळदेवाच्या, खंडोबाच्या यात्रेमध्ये, ग्रामदेवताच्या यात्रेमध्ये भाकणूक सांगणारा धनगर भगत अनुभवाचा वारसा सांगतो. वारुळाचं तोंड इकडच्या बाजूला झालं म्हणजे वारुळ असं केलं तर इकडून पाऊस येणार आहे, म्हणजे पहिला पाऊस आमच्याकडे आमचा यावर्षी पाऊस आहे, आणि इकडं झालं तर परतीचा मान्सून आम्हाला जास्त पडणार आहे. भाकणूक सांगतो ते शास्त्रावर सांगतो आणि म्हणतात येडा ठिकाणीला काय करते भाकणूक सांगते. हे आमच्या मातीचं आम्ही आधी मागो. महाराष्ट्राची संस्कृती आमची कपाळ भरून भंडारा लिहिलेला. अरे संस्कृती आहे महाराष्ट्राची, म्हणजे तुमची आमची आहे. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो बरं का. शेवटचं म्हणत बोलायला लागले, ऐकायला लागलं. यशवंतराव चव्हाणांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की आता महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही 26 जानेवारीला घेऊन या, तुमचं महाराष्ट्राचं प्रतीक दाखवा. यशवंतराव चव्हाण आले आमच्या भागामध्ये. धनगरांचं ध्वज नृत्य, ज्या वेळी
महाराष्ट्राची संस्कृती देश पातळीवर दाखवायची वेळ येते त्यावेळी धनगराचं गजनृत्य महाराष्ट्र म्हणजे तिथं प्रेझेंट होतं 26 जानेवारीला लाल किल्ल्याच्या समोर. अरे संस्कृती आम्हाला आहे, देवधर्म आम्हाला आहे, आचार विचार आमचे आहे. आम्ही आदिम आहोत, आम्ही आदिवास करणारे आहोत. या संस्कृतीच्या पाऊलखुणा देव धर्म हजारो वर्षांची जी व्यवस्था आहे ती आमची आहे. तुम्ही आम्हाला बेदखल करायला चाललाय. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही तुमच्या समोर बोललो, पोटतिडकीनं बोललो. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर निश्चित दुखवू द्या, ऐकणाऱ्याच्या दुखवल्या असतील निश्चित दुखवू द्या. मला कोणी जातीयवादी म्हटलं निश्चित म्हणू द्या. मला कोणी जे भाषण देईल तो नका भाषण कोण आहे त्यांच्यात दम नाही म्हणून ते बक्षीस लावतायत भाड्याचे. तुमच्यात दम आहे या ना समोर. ही भाषा बोलावी लागेल. माणसांच्या मनामधला जो हिंमत दाखवतो त्याला कुठलाही ज्ञाती समाज बांधव हिंमत देतो. हे तत्व तुम्हाला मला पाळावं लागेल, बाळगावं लागेल, आचार विचारानं चालावं लागेल, लाईन लेंथ व्यवस्थित ठेवावी लागेल. यस निश्चित तुम्ही ते. अरे स्वप्न ही मोठीच असावी लागतात ना. बाबासाहेब म्हणते लो डेट इज क्राईम. छोटं स्वप्न पण मोठं गुन्हा आहे. मला मोठं स्वप्न बघावं लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. मला कलेक्टर व्हायचं मी जर असं सोलापूरच्या घरी झोपून जर 10 वाजेपर्यंत झोपत असेल, संध्याकाळी दिवस मावळायला एक चांगलं मुलगी झोपत असेल, त्या मुलाला कलेक्टर होता येईल का? त्याचा आजचा पण प्लॅन पाहिजे, आठवड्याचा पण प्लॅन पाहिजे, 6 महिन्याचाही प्लॅन पाहिजे आणि मग प्रिलियमचा मेसचा इंटरव्ह्यूचाही प्लॅन पाहिजे. किती प्लॅन करावे लागतील त्याला? 3-4 आठवड्यावरती. आणि पुन्हा मग घरातली गरिबी, मग आर्थिक परिस्थिती, मग कोण वडील वगैरे कोणी असली असतील तर त्याला कसं तोंड द्यायचं, मग समाजाला कसं तोंड द्यायचं, बाकीला कसं तोंड द्यायचं, शहरात कसं जायचं, मग त्रास कुठला लावायचा. मी हे का मांडलं तुमच्यासमोर? उगाच मानतोय का तुमच्यासमोर? हे आरक्षणाची गरज यासाठी आहे. अरे मेंढपाळाचं पोरग कलेक्टरचं स्वप्न बघतंय. शिक्षण घेत असताना त्याला येणाऱ्या अडचणीवरती मात करता यावी, त्याला प्रतिनिधित्व मिळावं, त्याला एक संधी मिळावी त्याच्या गुणवत्तेला. म्हणून आरक्षण आहे, म्हणून रिझर्वेशन आहे. आता तेच काढून घ्यायचं ठरलंय तर तुम्हाला आता स्वप्न सुद्धा पडणार नाही. खूप काही बोलता येऊ शकतंय. बघायला गेलं तर खूप सोपं आहे, बघायला गेलं तर खूप अवघड आहे. खूप काही बोललो. विदर्भाच्या भूमीवरती पहिल्यांदा बोलण्याचा, एवढा विस्तृतपणे बोलण्याचा तुम्ही मला मान दिला. अनेक लोकांनी आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अजून काही लोकांचा सत्कार होणार आहे. थोडा वेळ मी थांबू शकतो, पण परत मला नागपूरला जायचं. मी तुमच्या सगळ्या लोकांना मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्रित झाला, तुम्ही सगळ्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचा हार्दिक आभार व्यक्त करतो. माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय ज्योती, जय मल्हार, जय